हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी काही ब्लाऊज काल स्टिच केली होती, ती म्हटलं तुम्हाला शेअर करावी. त्याची शिलाई किती घेतलेली आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावं आणि काही गोष्टीवरून डिस्कससुद्धा करूया आपण. जसं की ब्लाऊजचं फिनिशिंग ते कधी येतं किंवा त्याच्यासाठी काय टिप्स लागतात, ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मी आज देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ब्लाऊज स्टिच केलेली तुम्हाला दाखवते आणि त्याची शिलाई किती घेणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हा एक ब्लाऊज आहे, हा बघू शकता. हा प्रिंटेड आहे, ह्याची साडीसुद्धा आपल्याला पिको फॉलसाठी आलेली आहे. तर मी तुम्हाला मध्ये एक ब्लॉग शेअर केला होता की एकत्र 7 ब्लाऊज मी कट केली होती. तर त्यातलाच हा एक ब्लाऊज आहे. म्हणजे ते 7 ब्लाऊज मला 8 ते 9 तारखेपर्यंत मला कंप्लीट करून द्यायचं आहे कस्टमरला गावी जायचं आहे त्याच्यामुळे. तर इथे हा बघा ब्लाऊज बघू शकता, आपलं फिनिशिंग बघू शकता. हे जे ह्या ब्लाऊजचं एक सांगायचं म्हणजे हे प्रिंटेड असतं, पण जो गला असतो ना तो खूप कमी असतो, म्हणजे कमी साईजने असतो. तर कस्टमरला सांगितलं की तुम्हाला कसं पाहिजे, म्हणजे गला खूपच छोटा होता, म्हणजे 5 इंचापेक्षा पण कमी होता. तर फ्रंट साईडला पण येऊ शकत नव्हता आणि बॅक साईडला तर येण्याचा चान्सच नव्हता. तर मग तिला सांगितलं की जो भाग आहे हा भाग तुम्हाला कुठे पाहिजे, फ्रंट साईडला पाहिजे का बॅक साईडला पाहिजे तसं मला सांगा. तर ती बोलली की मला हे बॅक साईडला पाहिजे, फ्रंट साईडला इतकी गरज नाही आहे. तर मी अशा पद्धतीत केला. आणि ही जी आहे ही थोडी खाली पाहिजे होती, पण काय झालं, जितकी कपड्याचं आपले जे ब्लाऊजची हाईट आहे त्याच्यानुसारच हा कपडा ॲडजस्ट करावा लागतो. तर इथे अशा पद्धतीत ॲडजस्ट केल्यामुळे मी हातालासुद्धा तशाच पद्धतीत ॲडजस्ट केला की जेणेकरून काय वेगळं दिसणार नाही. हे बघा, अशा पद्धतीमध्ये हा माझा एक ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता बॅक साईडला गोल गला केला आहे, सिम्पलच आहे. आणि अशा पद्धतीची बाहीला अशा पद्धतीची डिझाईन आहे. तर ह्याची जी शिलाई घेतलेली आहे ती घेतली 250 रुपये. ही आपली कटोरी आहे, फ्रंट साईडला कटोरी आहे, बघू शकता. कटोरीचा पण आकार खूप सुंदर असा आलेला आहे. तर हे आहे, हा एक ब्लाऊज. तर ह्याचे 250 रुपये मी घेतलेले आहे. हा आहे दुसरा ब्लाऊज. हा आहे दुसरा ब्लाऊज. ह्याचंसुद्धा बघू शकता, ह्याचंसुद्धा फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. आणि ह्या कपड्यांची ना फिनिशिंग खूप सुंदर दिसते, म्हणजे ह्याला काही तुम्हाला इस्त्री करायची सुद्धा गरज नसते. प्रॉपरच तुमचं जे काही आहे ते तुमचं म्हणजे फिनिशिंग दिसून येतं. ह्याला नाडी केलेली आहे अशा पद्धतीत. आणि ह्याला बॅक साईडला मी अशा पद्धतीने मटका गला केला आहे आणि ही अशी लेस लावली आहे गोल्डन कलरची, म्हणून गोल्डन कलरचीच नाडी लावलेली आहे, म्हणून चांगला एकदम लूक आलेला आहे. ही जी बाही आहे ना, ती जी बाही आहे ती 12 इंचाची आहे, बघू शकता. त्याचं काठ खूप सुंदर आहे. आता जो घेतलेला आहे ब्लाऊज स्टिच करायला तो आहे रेड कलरचा. त्याचं मी थोडक्यामध्ये तुम्हाला बॅक साईडला कशा पद्धतीत केलेल्या आहे डिझाईन ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे शिवायचं बाकी आहे, हा कंप्लीट शिवून झाला ना तर ह्याचं लूक मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीत आहे. तर ह्याचं जरा डिझाईन आहे, इथे जरा पॅच लावायचं आहे, बटन किंवा पॅच आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तिला द्यायचं आहे. तर असे काही ही ब्लाऊज, ह्याचंसुद्धा मी 270 रुपये, ह्याची जी शिलाई आहे ती 270 रुपये, कारण की लॉंग बाही असल्यामुळे 20 रुपये एक्स्ट्रा, तर 270 रुपये ह्याची घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे इथे तुम्हाला दाखवते, हा जो ब्लाऊज आहे किंवा हे जे मी काम करते हे जर फिनिशिंगनी कधी येतं किंवा फिनिशिंगनी तुमचं काम कधी दिसून येतं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर कधी असते जेव्हा फिनिशिंगनी, जेव्हा तुम्ही एखादं काम कंटिन्यू किंवा प्रॅक्टिस करत असाल त्यावेळेला तुमचं कामाचं फिनिशिंग किंवा तुमच्या कामाची क्वालिटी बेस्ट होणार आहे. पण तुम्ही फक्त क्लास केला आहे आणि प्रॅक्टिस काहीच करत नाही आहे, तर तुम्हाला कधीच तुमचं फिनिशिंग येणार नाही आहे, तुमच्या कामाची कधीच ग्रोथ होणार नाही आहे. तुम्ही आता म्हणा की मी आता क्लास केला तर माझ्याकडे लगेच कस्टमर यायला पाहिजे, तसं नसतं. कोणी पण असू दे, कितीही, म्हणजे आता काही म्हणजे ज्या कोणी लेडीज असतील त्यांनी समजा 1000 रुपये इन्व्हेस्ट केले असतील ब्लाऊजमध्ये, साडीमध्ये,
तर 1000 रुपयाची साडी घेतली असं तर कोणालाही वाटतं की तो ब्लाऊज तिचा खराब नको व्हायला. त्याच्यामुळे कसं ते विचार करूनच देतात. जे कोणी एक्सपिरियन्स टेलर असतात त्यांच्याकडे ब्लाऊजच स्टिच करायला देतात. असं म्हणजे नवीनचं माहीत असेल तर नवीनकडे कमी देतात. तर तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे तुमच्या फिनिशिंगसाठी की खूप जास्त म्हणजे त्याला हे करायचं, खूप टाईम द्यायचा. म्हणजे फक्त प्रॅक्टिस केल्यावर तुमचं काम आपणच एकदम फिनिशिंगने दिसेल. तर तुम्हाला पण समजणार नाही की तुमचं काम कधी झालं, म्हणजे असं एवढं फिनिशिंगने मला काम यायला लागलं असं. तर एकच महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी हेच आहे की तुम्ही त्या गोष्टीचा सराव करणं गरजेचं आहे. तुम्ही जर सरावच नाही केला आणि म्हणाले माझ्याकडे कस्टमर येतच नाही आहे, तर असं नसतं. तुम्हालासुद्धा त्या गोष्टीची मेहनत घ्यावी लागते, तेव्हा तुमचं काम आणि तुम्ही मेहनत करत राहा. तुम्हाला फळ कधी मिळेल हे तुम्हाला समजणार नाही. तर असं माझं तरी मत आहे वैयक्तिक. जेव्हा मी नवीन शिवण क्लास केला होता त्यावेळेला मी कंटिन्यू म्हणजे डेलीचा अर्धा 1 तास मी ठरवलेलाच की मी शिवणकामासाठी देणार. म्हणजे ब्लाऊज अस्तर मी असे गठ्ठे आणले होते कमी रेटमध्ये. म्हणजे 12 रुपये असे 70-80 सेंटीमीटरचे होते. तर त्याच्यामध्ये नेहमी प्रॅक्टिस करायची मी की आज माझं इथे मिस्टेक झाला आहे तर उद्या मला ह्याच्यावरती काम करायचं आहे आणि परफेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता की वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. असे अस्तर आणायचे किंवा तुमच्याकडे वेस्टेज कपडे असतील तर ते कपड्यावरती प्रॅक्टिस करायची की फ्रंट साईडचा भाग आज मला करायचा आहे, तर फ्रंट साईडचा भाग माझा परफेक्टच यायला पाहिजे. A to Z छातीची मापावरून ब्लाऊज म्हणजे जो काही कपडा असेल तो कट करायचा, शिवायचा आणि पहिलं स्वतःवरती ट्राय करायचं, स्वतःचं माप घ्यायचं. म्हणजे स्वतःवरती ट्राय असं की तुम्ही किती वेळेला पण घालू शकता आणि किती वेळेला पण समजेल तुम्हाला. तुमच्यावरती परफेक्ट बसलं की दुसऱ्याचं माप घ्यायचं आजूबाजूचं, दुसऱ्याचं तिसऱ्याचं घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सुरुवातीच्या टायमिंगमध्ये करू शकता. म्हणजे तुमचं कामसुद्धा फिनिशिंगमध्ये येईल आणि तुम्हाला समजणार नाही की तुमच्याकडे कस्टमरची कधीपासून ग्रोथ स्टार्ट झाली. तुम्ही जर वाट बघत बसला माझ्याकडे आता ही येते उद्या दुसरी येईल का, तिसरी येईल का, असं नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा. तुमच्याकडे कस्टमर आपणच येणार आहेत. तर इतकंच टॉपिक होता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी डेली नवीन व्हिडिओ शेअर करते. शिवणकामाच्या रिलेटेड जे काही नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर धन्यवाद.